अभंग 5 चरणाचा आहे, जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंगाचं प्रकरण असं आहे की समर्पण भाव जोपर्यंत आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत आम्हाला सुख शांती प्राप्त होणार नाही. का? सुख शांती आम्हाला जर लागत असेल तर काय करावं लागेल? जाऊ देवाच्या गावा. का हो? देवाच्या गावाला गेल्यानंतर आम्हाला फायदा काय? तर देव देईल विसावा. देवाने आम्हाला विसावा दिल्यानंतर आम्ही ज्या वेळेस विसावू त्यावेळेस आमच्या अंतःकरणातले सुख दुःखाचे भाव आम्ही आमच्या प्रभू जवळ व्यक्त करू. देवा सांगू सुख दुःख. का हो? देवाला जर सुख दुःख आम्ही सांगितले तर त्याचा फायदा काय होईल? देव निवारील भूक. ऐका, देवाला आमचे सुख दुःख सांगितले की देव आमची भूक क्षमवल्याशिवाय राहणार नाही. का हो? जोपर्यंत आम्ही भगवंतावर भार घालत नाही तोपर्यंत देव आम्हाला मोकळीक देत नाही. घालो देवासीच भार. का हो? त्या देवावरच भार का घालायचा? त्याचं कारण असं आहे दादांनो, देव हा सुखाचा सागर आहे म्हणून त्याच्यावर भार घातला की आम्हाला सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. का हो महाराज? तुम्ही म्हणता देवावर भार घालायचा, देव सुखाचा सागर आहे, मग त्याच्यासाठी केल्या जाणारी क्रिया 4थ्या चरणात महाराज म्हणतात राहू जवळी देवापाशी. त्याच्यासाठी आम्हाला भगवंताच्या जवळ राहणं गरजेचं आहे. जवळ राहून करायचं काय? हात जोडून पायासी किंवा माथा जोडून पायासी भगवंताच्या चरणावर आम्ही नतमस्तक झालो पाहिजे. जर आम्ही नतमस्तक झालो तर त्याचा परिणाम महाराज शेवटच्या अभंगात शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे आम्ही बाळे या देवाची लढीवाळे. सांगू देवा सांगू सुख दुःख देव निवारील भूक. विठाला विठाला विठाला. यश्चयावत प्राणी मात्राला जीवनात आल्यानंतर सुखाची गरज ही भासतेच. प्रत्येकाला भासते. प्रत्येक जण जीवन जगत असताना सुख मला मिळावं, सुख मला. महाराज, या विश्वामध्ये मनुष्य देह सोडून द्या, मनुष्य प्राणी सोडून द्या, पण कीटक प्राणी मात्र पशु पक्षी जे सजीव म्हणून म्हणतो त्या सर्वांना त्यांच्या परीनं सुखाची प्राप्ती करण्याची ओढ लागलेली असते. प्रत्येकाला वाटतं मला सुख प्राप्त झालं पाहिजे, मग त्याच्यातून मनुष्य प्राणी हा वगळू शकत नाही. पण झालं काय? आम्हाला पाहिजे सुख, आम्हाला पाहिजे विश्रांती, पण आमची गडबड अशी झाली की आम्ही ज्या पत्त्याच्या नावावर चाललेलो आहे त्या पत्त्याच्या ठिकाणी ते प्राप्त होणारच नाही हे आम्हाला लक्षात येऊनही आम्ही आमचा प्रवास थांबवत नाही. विठाला विठाला विठाला. ऐका, जन्माला आल्यापासून आम्ही आमच्याकडून होत जाणाऱ्या खटपटा, आमच्याकडून होत जाणारे काम, आमच्याकडून होत जाणारा त्रास हा आम्हाला एके दिवशी उद्वेगाला कारणीभूत ठरत असतो. महाराज शांताराम महाराज, एक दिवस असा उद्वेगाचा येतो आमच्या आयुष्यात की माणसं म्हणतात की रामराव आयुष्यभर मुलांसाठी खटापटा केल्या, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात केली आणि अखेर शेवटी पोराने मला म्हणावं काय केलं आमच्यासाठी. उद्वेगाचा शेवटचा क्षण. ऐका ना दादांनो, आम्ही जो उद्वेग आमच्या अंतःकरणात निर्माण होतो या पाठीमागे आम्ही कधी विचार केलाय का की आम्ही काय केलं म्हणजे आम्हाला शांती प्राप्त होईल, आम्हाला सुख प्राप्त होईल? काय केलं म्हणजे? आम्हाला असं वाटतं आम्ही जे करतो ते सुख आहे, जे करतो ते भाग्य आहे, जे करतो ते आमचं नशीब आहे, जे करतो ते आम्हाला आवडणार. ऐका, आवडणाऱ्या प्रत्येक गोष्टी योग्य असतात असं सांगता येत नाही महाराज. प्रत्येक गोष्टी ज्या आवडतात त्या योग्यच आहेत असं सांगता येत नाही, आणि ज्या नाही आवडत त्या योग्य नाही असंही सांगता येत नाही. आम्हाला जे आवडतं ते योग्य आहे का? आमची आवड कोणती असावी? जगद्गुरु तुकोबाराय एक ठिकाणी फार गोड चिंतन मांडतात. आवडे देव तो करावा उपाय, आवडे देव तो करावा उपाय.
आवडे देव तो करावा उपाय येरी ते जीवाव खटापटा येरी तेजी वाव खटापटा या सगळ्या आम्हाला आवडणाऱ्या गोष्टी आमच्या उद्धारास आमच्या शांतीस कारणीभूत ठरतील का याची आम्हाला खात्री आहे का? याची जर आम्हाला खात्री नाही तरी आम्ही त्या गोष्टी करतो. माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आ भोई बा जागा भोई बा जागा भोई बा जागा भोई बा जागा भोई बा भोई बा. ऐका ना दादा, आवडे देव तो करावा उपाव. दादा आम्हाला काय आवडावं ही अपेक्षा आमच्या अंतकरणात रुजवण्यासाठी तुकोबाराय म्हणतात करावा उपाव. पण झालं काय, आम्ही ते सोडून दिलं, भलत्याच गोष्टी करत सुटलो. भलत्याच गोष्टी म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी? ऐका, आम्हाला जे आवडतं त्याचंही निर्देशन जगद्गुरु तुकोबारायाने केलेलं आहे. भाग्यतारी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संता संगे निकटवास बरा संता संगे ऐका, भाग्यतारी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संता संगे. याच गोष्टीवर माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात येरी ते जीवाव खटपटा. ऐक, येरी तेजी नाम त्याग कर. येरी फुकट फुकट त्रास करून घेतोस दादा, त्याचा त्याग कर. कशाचा? या खटपटांचा. मग ऐका, या खटपटांचा त्याग जर केला तर आम्हाला काय प्राप्त होणार आहे? आम्हाला काय प्राप्त होईल? ऐका, तुम्ही म्हणाल महाराज तुम्हाला कीर्तनासाठी बोलवलं, तुम्ही इथं तर आम्हाला ब्रह्मचारी व्हा म्हणून सांगू राहिले. ज्यांचे ज्यांचे लग्न झाले त्यांनी का बायका पोरं सोडून द्यायचे का? ऐका दादांनो, माझी ती अजिबात अपेक्षा नाही. कारण माझ्या वारकरी संप्रदायामध्ये 4 संत जर सोडले तर एकही संत ब्रह्मचारी नाही बर का, एकही संत नाही. ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा, सोपन काका आणि माझी मुक्ताई या चौघांनी लग्न नाही केले. सांगा कोणते संत ज्यांनी लग्न नाही केले? सांगा. रामदास स्वामी सोडून द्या, मी वारकरी संप्रदायाविषयी बोलतोय. ऐका, सर्व संतांनी लग्न केले. पण का हो सर्व संतांनी लग्न केले, मग सर्व संत सुखी झाले का? हो, सर्व संत सुखी झाले. एकही संत दुःखी नाही संसारामध्ये. उलट माझे कबीर महाराज या सर्व संसारातल्या लोकांकडे बघितलं, संतांचे संसार बघितले, तुमचे आमचे संसार बघितले, आणि तुमच्या आमच्या संसाराकडे बघितल्यावर कबीर महाराजांच्या मुखातले शब्द बाहेर पडले, जो देखे सो दुखिया बाबा अरे सुखिया कोई नहीं रे. ऐका ना दादा, जो जन्माला येतो तो दुःखच घेऊन येतो का? याच कारण सांगतो तुम्हाला. दुःख बांधवनी आहे हा संसार, दुःख बांधवनी आहे हा संसार, दुःख बांधवनी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, दुःख बांधवडी आहे हा संसार, दुःख बांधवडी आहे हा संसार, संसार. सुखाचा विचार नाही कोठे. ऐका आता, सुख नाही कोठे असं नाही म्हणजे जगद्गुरु महाराज म्हणतात सुखाचा विचार नाही कोठे. म्हणजे ज्ञानोबाराय ठिकाणी गुरुचिंतन म्हणतात की ऐका,
सुखाचा विचारच जर कोठे नाही, मग का हो आम्हाला जे जाणवतं ते कोणतं सुख आहे? तुम्ही म्हणाल महाराज आम्हाला सुख जाणवतं. 50 लाखाची गाडी घेतली, एसी चालू केली, भर उन्हाळा आहे, हायवे तापलेला आहे, गाडीत बसलो, एसी फुल करून दिला, सील्ड एसी झाला का किती आनंद प्राप्त होतो. सुख नाही मिळत शांताराम महाराज? सुख प्राप्त होतं ना मला. ऐका, 4 वर्षापासून मुलगी शोधायचं काम होतं. 5वं वर्ष उगवलं, एका व्यक्तीने हा म्हटला माझी मुलगी तुम्हाला देतो. किती आनंद असेल हो त्या व्यक्तीला. ज्याला 5 वर्षापासून मुलगी मिळत नाही त्याला एखाद्या व्यक्तीने म्हणावं माझी मुलगी तुला देतो, जा लग्न कर माझ्या मुलीशी. किती आनंद असेल त्याचा. सुख प्राप्त नाही जाणार, नाही होणार. 10 वर्ष झाले लग्नाला, विठाला विठाला पुत्र प्राप्ती नाहीये. 10 वर्षांनी डॉक्टरांनी रिपोर्ट द्यावा पॉझिटिव्ह. ओके, 8 महिन्यात तुमच्या घरामध्ये पाळणा हालणार. साधारण सुख असेल का ते? किती सुख असेल. अख्खं गाव नाव ठेवायचं. अचानक त्याच्या घरामध्ये पाहुणा येणार, कमी सुख आहे का? मग कोण म्हणतं सुख नाही म्हणून? ऐका, हे सुख आहे हो, हे सुख आहे, पण हे कोणतं सुख आहे माहिती तुम्हाला? माझ्या ज्ञानोबाराने विचारलं माऊली हे सुख कोणतंय? हे सुख कोणतंय? विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अबराची सावली जाईल लया, अबराची सावली, हे सावली अबराची सावली जाईल लया, अबराची सावली जाईल लया. कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत, कोणाचे माय बाप कोणाचे गणगोत. ऐका, आम्ही ज्या विषयाचं सुख आम्हाला वाटत, ज्ञानोबाराय म्हणतात विषयाचे समसुख. ऐका शांताराम महाराज, सम हा विषय कुठं येतो? सम हा शब्द कधी येतो? ऐका, सम यासारखं ते किंवा त्याच्यासारखं हे. जर एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीसारखा दिसला तर माणसं म्हणतात ही व्यक्ती त्यांच्यासारखी दिसते, म्हणजे हे ते सम आहेत, दिसायला सम आहेत. ऐका, आम्ही जे सुख भोगतो, ज्ञानोबा म्हणतात येडाय हो, अरे हे सुख नाहीच आहे, हे सुख नाही बाबांनो. आम्हाला जे जाणवते ते सुख नाही. तुम्ही म्हणाल महाराज डोकं फिरलं का काय, एक अंजा पिऊन बोलतं का काय? नेमकं सुख नाही. मग आम्हाला जो आनंद प्राप्त होतो हा आनंद कशाचा आहे? ऐका, तुम्हाला सांगतो आनंद कशाचा आहे. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो 2 मिनिटाचा. काय झालं, एक वाळवंटामध्ये एक कुत्र चुकलं. कुत्र, एक कुत्र एका वाळवंटात चुकलं. बरं, भर उन्हाळ्याचे दिवस, चैत्र मास चालू, किर्र ऊन तापलंय, आणि ते सकाळपासून त्या वाळवंटात झाड नाही, त्याला सावली नाही, काही नाही हो. ते असं बिचार त्याला बसता येईना, कुठं थांबता येईना. बरं थांबलं का पाय पोळायचे, आणि चालायला लागलं का दम लागून त्याच्या तोंडाला कोरड पडली, त्याचं तोंड कोरडं झालं. त्याला असं वाटलं आता मी मरतोय, तर धाम परम मम, आता लगेच माझा प्राण जातो का काय. अशा अवस्थेत ते कुत्र आलं. कोण आलं? हा, बोलत चला, बोलत चला, तुम्हाला काही अडचण नाही बोलायला, बोला बिंदास्त. कोण आलं? कुत्र आलं. हा, कुत्र लक्षात ठेवा फक्त, बाकी द्या सोडून विषय. महाराज, अनेक वर्षापूर्वी त्या वाळवंटामध्ये एक उंटाचं पिल्लू मेलं. अनेक वर्षापूर्वी ते कुत्र चुकायच्या आत. आणि त्याच्यामध्ये काही वेळेस त्या वाळवंटामध्ये पुरं येऊन गेले वाळवंटाचे, हवा आल्या, ऊन आलं, ऊन वारा, कित्येक असे त्याच्यामध्ये बदल झाला. आणि त्या कुत्र्याला ते मेलेले उंटाचं पिल्लाचं एक हाडूक दिसलं, एवढं हाडूक. महाराज, काय त्या कुत्र्यानं गेअर टाकला, डायरेक्ट ताप हो,
अरे टाप वाढला, एवढं थकेल होतं पण त्या हाडकाच्या आमिषानं त्यानं टाप वाढला, सनाट निघालं गेलं. ते हाडूक तोंडात धरलं, सगळ इकून चगळ तिकून चगळ, इकून चगळ तिकून चगळ. सांगा दादांनो, अनेक वर्षापूर्वी मेलेलं उंटाचं पिल्लू, उंट नाही उंटाचं पिल्लू, त्याच्यात ते हाडूक एकच एवढं ते यानं तोंडात धरलं, चगळत बसलं. त्या ठिकाणी एक सदग्रस्त पोहोचला. त्याने विचारलं, दादा हे काय करू राहिला रे तू? त्या कुत्र्याला विचारलं, हे काय करू राहिला? ते कुत्र त्याला ज्ञान शिकवत होतं. म्हणे, बुवा तुम्हाला काय माहिती याच्यात काय आनंद आहे? सांगेल तुम्हाला मी, याचा अर्थ सांगेल. ते कुत्र त्या बुवाला सांगायचं. बुवा म्हणे, अरे काय नाही रे त्याच्यात, दे सोडून, ते वाळलेले ते काय नाही त्याच्यात, तो था ना काहीच नाही त्याच्यात. ते म्हणे, तुम्ही नका ज्ञान शिकवू, निघा म्हणे तुम्ही. त्यानं ते हाडू काही सोडलं नाही. ऐका झालं काय, तास 2 तास ते चगळतच बसलं. पण गडबड अशी झाली, ते चगळता त्याचं एक बाजूने टोकदार झाली आणि ती याच्या हिरड्याला लागली. कोणाच्या? त्या कुत्र्याच्या हिरड्याला लागली आणि त्याच्याच हिरडीतून रक्त आलं. काय सांगाव, त्यानं 7 दिवसाचा सप्ताह चालू केला कुत्र्यानं. बस आता बाकी, आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटली धावा तृष्णेची. आता मला भीती नाही कोणाची. ऐका काय झालं, ते कुत्र्याचं जी परिस्थिती ना, कुत्र्याची परिस्थिती ती ना आपली काही वेगळी नाही फारशी. आम्ही ज्या सुखाला भुललोय ना मायबाप, सांगा एक तरी सुख त्याच्यातलं सातत्य आहे का आमच्या संग? एक तरी सुख. अचानक 10 वर्षांनी मिळालेली पत्नी 10 वर्षांनी तुम्हाला तेच सुख देणार आहे का? जे सुख तिनं पहिल्या दिवशी, पहिल्या वर्षात, पहिल्या महिन्यात दिलंय तुम्हाला, देईल का 10 वर्षांनी तेच सुख? 10 वर्ष मुलगा नाही, अचानक मुलगा झाला. ज्या दिवशी मुलगा झाला त्या दिवशीचा आनंद आणि ते मुलगा 10वी जायला लागल्यानंतरचा आनंद नाही. फरक पडला तर तुमच्या टांग खालून जाईल बुवा. आमचं सुख नैमित्तिक आहे, नित्य नाही. आणि नित्य सुख नसल्यामुळं नित्य सुखच आम्हाला जर प्राप्त होत नाही तर नित्य समाधान आम्हाला कुठून प्राप्त होणार आहे? मग ऐका, या नित्य न मिळणाऱ्या समाधानाचा एक बेरीज वजाबाकी माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी केली आणि समाजाकडे लक्ष टाकलं. त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबारायांच्या लक्षात आलं की समाज सुख शोधतोय, पण सुख जिथं शोधतोय ना ती जागा चुकली नेमकी समाजाची. काय झालं, आम्ही सुख शोधतो पण आमच्या पत्नीत सुख शोधतो, आम्ही आमच्या मुलांमध्ये सुख शोधतो. ऐका ना, ते सुख आहेच नाही असं नाही, पण ते तात्पुरतं सुख आहे. कायमस्वरूपी तुम्हाला सुख लागत असेल तर प्रपंचामध्ये सुख नाही. ऐका, परमार्थामधलं सुख आणि प्रपंचामधल्या सुखाची 2 मिनिटं तुम्हाला मी व्याख्या सांगतो, पुढे निघतो. 9चा पाढा आहे ना, 9चा पाढा, 9 1 9 2 8 आणि 1 9 त्रिक 2 7 आणि 2. अब तुम्ही जा ना, शेवटपर्यंत जा, त्याच्यात घट होत नाही. ते संसाराची गडबड अशी, ते 8चा पाढा आहे. 8 पासून ते 80 पर्यंत कुठं सम येत नाही, सगळं विषमच आहे. मग ज्या विषम संसारामध्ये आम्ही सुख शोधतो, समाधान शोधतो, जगद्गुरु तुकोबारांनी ते पाहिलं की अरे याच्यात जर सुख नाहीच, सकारात्मक सांगतो शास्त्रामध्ये, ज्या प्रत्ययाला च लागतो तिथं सर्व प्रत्ययाचे नाहीशे होतात, काहीही तिथं राहत नाही. हेच आणि सुख नाहीच म्हटलं की विषय संपला. जगद्गुरु तुकोबारांनी समाजाकडे बघितलं आणि समाज ज्या दिशेने जात होता त्या दिशेने जगद्गुरु तुकोबारांनी समाजाला अडवलं. ऐका दादांनो, तुम्ही सुख शोधण्यासाठी ज्या मार्गाने चाललेला आहात ना, तो मार्ग सुखाचा नाही, तो समाधानाचा मार्ग नाहीये. या मार्गाने अनेक जण गेले, एकालाही सुख प्राप्त झालेलं नाहीये, एकालाही सुख आजपर्यंत प्राप्त झालेलं नाहीये. संसाराच्या अंगी बस पुढे सांगायची गरज नाही आपल्याला. ज्याच्या अंगामध्ये एवढे व्यसन आहेत तो कधी सुख देणार आहे आपल्याला? कधीच नाही. जगद्गुरु तुकोबारांनी सांगितलं, ऐका ना, तुम्हाला सुख लागत असेल ना, मी सांगतो त्या सुखाचा पत्ता. मग माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी सुखाचा पत्ता सांगण्याचा प्रयत्न केला. ऐका, सुख 2 ठिकाणी आहेत. कुठं कुठं आहे सुख? पहिला पत्ता तुम्हाला सांगतो. पहिला पत्ता कोणता? सुख रूप ऐसा दुजा कोणी सांगा, सुख रूप ऐसा
क्रमांक 1 सुखरूपाईसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारी का तो. तुम्ही म्हणाल महाराज एक सुखाचा पत्ता सांगितला, दुसरं सुख कुठे ते सांगा. ऐका, सुख वसे हेची बहुपायी दुसरा पत्ता. आता मला सांगा, सुख शोधायचं असेल तर एक तर संतांकडे जावं, सुख शोधायचं असेल तर एक तर देवाकडे जावं. आम्ही देवाकडे जात नाही, आम्ही संतांकडे जात नाही, आम्ही सुख शोधायला भलत्याच ठिकाणी जातो. पण जिथं आम्ही सुख शोधायला जातो तिथं आम्हाला सुख पदरी न पडता दुःखच पदरी पडतं. याचं कारण असं आहे का ज्याच्यात आम्ही सुख शोधायला जातो त्याचं मूळ स्वरूपच दुःखाचं आहे, त्याच्यामुळं आम्हाला तिथं सुख प्राप्त होणार नाही. ऐका ना, तुम्ही म्हणाल का हो महाराज कशावरून याचं मूळ स्वरूप दुःखाचं आहे? सांगतो तुम्हाला, डायरेक्ट उदाहरण देऊन सांगतो. वेडाला वेडाला आम्हाला शांताराम महाराज, आम्हाला जर ग्रंथ घ्यायचे असेल तर आम्ही कुठं जायला पाहिजे? आम्हाला ग्रंथ जर घ्यायचे असतील, ग्रंथालयामध्ये. काय सुंदर उत्तर दिलं वा. आम्हाला ग्रंथ घ्यायचे असतील तर आम्ही ग्रंथालयात गेलो पाहिजे. औषध घ्यायचे असतील तर कुठे जायला पाहिजे? औषधालयामध्ये. मेडिकल नाही, औषधालयामध्ये. मराठी बोलायला शिकणे गरजेचं आहे. आम्हाला स्वर्ण खरेदी करायचं असेल तर कुठे जावे लागेल? सोन्याच्या दुकानामध्ये. ऐका, जर सोन्याच्या दुकानात जाऊन जर आम्ही चपला मागितल्या तर तो चपलाने हाणल्याशिवाय राहणार? मग सोन्याच्या दुकानात सोनं मिळतं, कपड्याच्या दुकानात कपडा मिळतो, वा त्याच्यानंतर पुस्तकांच्या दुकानात पुस्तक मिळतं, औषधाच्या दुकानात औषधी मिळतं. मला सांगा, जे संसाराचं स्वरूपच दुःख रूप आहे त्याच्यात सुख कुठून प्राप्त होणार आहे? कुठून प्राप्त होईल? मिळेल आम्हाला सुख? अरे मिळूच शकत नाही, कदापि मिळू शकत नाही. झालंय काय, आमचंच हाडू, आम्हीच सगळत असलेलं हाडूक आमच्या दाढीला लागतं, ते रक्त आम्हाला जाणवतं ना आम्हाला वाटतं वा 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 काय एसीची हवा. अरे बावळट, ते एसीची हवा खाता खाता ते पेट्रोल डिझेलचे काय भाव झाले ते पाय पहिले. मग तू सुख शोध त्याच्यात. ऐका, आम्ही सुख शोधतो पण ते सुख आम्हाला त्याच्यात प्राप्त होत नाही. का प्राप्त होत नाही? कारण त्याचं मूळ स्वरूप हे दुःख रूप असल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, ऐका ना, तुम्हाला जर सुख शोधायचं असेल, सुख लागत असेल, तुम्हाला जर समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर अभंगाच्या चरणामध्ये ते कुठं मिळेल याचा पत्ता सांगितलाय. जाऊ देवाची गावा, जाऊ देवाची गावा, देवाची गावा, देवाची गावा, जाऊ देवाची गावा. देवा सांगू शुभ